मित्रांच्या आठवणींनी डोळे पाणावले, गुरुजींच्या उद्देशाने ऊर भरून आला। तब्बल 32 वर्षानंतर या जुन्या मित्रांनी केला करकीत धमाका। वय वाढलं, डोक्यावरची केस पांढरी झाली, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, तर कोणी व्यावसायिक। पण शाळेची ती पाटी आणि 32 वर्षापूर्वीची ती निखळ मैत्री कुणीच विसरू शकलं नाही। मुक्ताईनगर तालुक्यातील करकी येथील राधा गोविंदा ज्ञानोदय विद्यालयात असाच एक डोळ्यात पाणी आणणारा आणि थरारून टाकणारा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला। सन 1994-95च्या 10वीच्या बॅचेसचे विद्यार्थी तब्बल 32 वर्षानंतर एकत्र आले आणि जुन्या आठवणींचा जणू काही झणझणीत धमाकाच उडाला। तब्बल 32 वर्षाचा प्रदीर्घ काळ आणि 32 वर्षानंतर सुटलेले हात जेव्हा पुन्हा एकदा एकत्र आले तेव्हा करकी नगरी आनंदाने न्हावून निघाली। कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक माननीय PM कुमार सर, विद्यमान मुख्याध्यापक SP धायले सर, SM महाजन सर, RC पाटील सर आणि SK तायडे सर या गुरुवर्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। राष्ट्रगीत आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण सभागृह भारावून गेले। या लाडक्या गुरुवर्यांना समोर पाहून अनेक विद्यार्थ्यांची छाती अभिमानाने फुलून गेली। सर्व शिक्षकांचे शाल, श्रीफळ आणि बुके लावून जंगी स्वागत करण्यात आले। तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या पडद्यामागील शिरेदारांचाही त्यांच्याच मित्रांनी सत्कार केला। बत्तीस वर्षानंतर प्रत्येक जण एकमेकांना निहाळत होता। प्रत्येकाने आपला परिचय दिला। वय वाढलं तरी आम्ही अजून तेच लहान मुलं आहोत हे दाखवत जुन्या कलागुणांना वाव देत काहींनी गाणी गायली तर काहींनी सनसनीत चुटकुले ऐकून सभागृहात हशा पिकवला। पण हा आनंद साजरा होत असतानाच आज जे मित्र या जगात हयात नाही, जे सर्वांना अर्धवट सोडून गेले, अशा दिवंगत मित्रांना अत्यंत जड अंतकरणाने आणि ओल्या डोळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सुहाळा हो सरला सरला सुहाळा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा। धन्यवाद। मला आवड आहे गाण्याची, मी कुठेही जातो तेव्हा प्रत्येक वेळी गाणं म्हणतोच। नन्ना मुन्ना राही हो, देश का सिपाही हो, बोलो मेरे संग जीना वो दिन कभी ना आए, तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार। आपल्या सोबतचे काही मित्र होते ते आज सगळे जमलेले आहे बऱ्यापैकी। त्यामधून काही जे मित्र आहेत ते आपल्याला सोडून गेलेले आहेत मित्रांनो। तर अशा मित्रांसाठी एक अनिता एक कविता म्हणते आहे, त्यांना एक आदरांजली द्यायची आहे। आधी कविता म्हणून मग नंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे। आज आपण सर्वजण आपल्या शाळेत जमलो, पण आपल्याच नाही, देवाने वेळेआधीच त्यांना आपल्या जवळ बोलावून घेतले। अतिशय दुःखात आणि काळजाला चटका लावून देणारी ही गोष्ट आहे। त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण। कार्यक्रमाचा सर्वात मोठा हायलाईट ठरला तो म्हणजे अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुख्याध्यापक कुमार सरांनी मांडलेला इतिहास। सन 1971ला सुरू झालेल्या या राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालयाच्या सुरुवातीपासूनचा प्रवास, त्यांनी दिलेली तब्बल 37 वर्षाची प्रदीर्घ सेवा आणि या शाळेने गरिबीतून डॉक्टर, वकील, इंजिनियर कसे घडवले यांचा संपूर्ण लेखाजोखा जेव्हा कुमार सरांनी मांडला तेव्हा संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात गुरुजींना मानवंदना दिली। संपूर्ण सोहळ्याचे अतिशय बहारदार आणि सुंदर सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थी प्रमोद सौंदडे आणि विद्यार्थिनी अनिता पाटील यांनी केले। तर शेवटी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आणि परिश्रम घेणाऱ्यांचे आभार संजय मसाने यांनी मानले। या कार्यक्रमानंतर सर्व मित्र आणि शिक्षकांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा म्हणजेच सहभोजनाचा आस्वाद घेतला।
32 वर्षापूर्वी जसे मित्र एकमेकांचे डबे वाटून खायचे, अगदी त्याच मायेने आणि त्याच उत्साहाने आज सर्वांनी एकत्र जेवणाचा आनंद लुटला. मैत्री आणि गुरु शिष्याच्या नात्याची ही झंझणाटी आणि आदर्श कहाणी आजच्या बदलत्या जगात प्रत्येकासाठीच प्रेरणादायी ठरेल यात दीड मात्र शंका नाही. गोपालामध्ये दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र वनव्यामध्ये गाढव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गाढव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गाढव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गाढव्या सारखा. धन्यवाद.